येस, हे बघा, माझ्या पडत्या काळामध्ये मी खूप अडचणीच्या काळामध्ये राजकारणात आलो आहे आणि मला राहायला स्वतःला घर नव्हतं हे तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे। मी जेव्हा कुठं भाषण करायला जायचो, कुठं कार्यक्रमाला जायचो, मी बोलायला उठलो तर माझे विरोधक लोक चर्चा करायचे, ह्याच्याकडे कापड आणि गाडीच आहे। पण माझ्या गाडी सफारी होती, आमदाराकडे सफारी नव्हती तेव्हा माझ्याकडे सफारी होती आणि टीका टिप्पणी व्हायची। अशा काळामध्ये ही सगळी लोक माझ्याबरोबर ताकदीने उभा राहिली, माझ्याबरोबर लाट्याकाट्या खाल्ल्या, माझ्याबरोबर जेलमध्ये आले, माझ्याबरोबर सगळं या इथल्या लोकांनी केलं आहे। त्यामुळे जर काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो, पण सगळ्यांनी माझ्यासोबत यायला पाहिजे, सगळ्यांनी ताकदीनं माझ्याबरोबर उभा राहायला पाहिजे। तालुक्यातली लोक तर खूप शक्तीनिशी माझ्याबरोबर, सामान्य लोक माझ्यापासून जातच नाहीत। तुम्हाला माहीत आहे, गावातला कोणी एखादा पुढारी गेला त्याबरोबर माणूस जात नाही, त्यांच्या घरातली सुद्धा माणसं माझ्यासोबतच राहतात। इतकं प्रेम लोकांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या पाठबळानं मी आता यशस्वी झालो आहे। तर या यशस्वी काळामध्ये आणि माझा नेता राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, काहीतरी करण्याची संधी आलेली आहे, त्यावेळेस सगळ्या लोकांनी माझ्यासोबत यावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना करतो। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं